महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे। कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारे महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे। त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील। लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननाम्यात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही, येस ऑर नो। प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्येच सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत। त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे। हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती। जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे। याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले। जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले, 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले का 4200 रुपये वाटप झाले, पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर बघू शकता 2100 + 2100 म्हणजे 4200 रुपये सुद्धा जमा झालेले आहे। आता कोणाला 4200 रुपये भेटले आणि कोणाला 2100 रुपये मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेला आहे। सर्वात अगोदर जे आनंदाची बातमी आहे त्या सर्वात अगोदर आपण पाहूया की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। तर बघा 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज यवतमाळ जिल्हा सर्वात अगोदर, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसे वाटप झालेले आहे। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। दुसरा जिल्हा आहे तो सातारा आणि तिसरा जिल्हा आहे तो अमरावती। बघा या 3 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। या जिल्ह्यांमध्ये 1500 + 1500 3000 रुपयाचा मेसेज बहिणींना येतोय। तर एक मोठा प्रश्न येतो की लाडक्या बहिणींना या 15 जिल्ह्यांमध्येच का पैसे वाटप झाले, तर तुम्हाला माहित आहे की लाडकी बहीण योजनेचा पैसा डेबिटीच्या माध्यमातून सर्वात अगोदर एकत्र पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जात नाही, म्हणून सर्वात अगोदर 15 जिल्ह्यांची यादी नाहीतर 12 जिल्ह्यांची यादी येते। पण या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झालेले आहे।
तर या 3 जिल्ह्यांमध्ये पुढील जिल्ह्यांची नावं पाहूया. तर बघा, पुढचा जिल्हा आहे तो जळगाव. तुम्ही जर जळगावला राहत असाल तर जळगावला सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे, नाशिकला झालेले आहे आणि संभाजीनगरमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तर या 6 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पैसे जमा झाले असतील. पण मेसेज जर आला नसेल तर मेसेजची वाट पाहू नका, कारण आता मेसेज येणं बंद झालेलं आहे. कंपल्सरी आता मेसेज येत नाही. तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा तुम्ही गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही चेक करा. खात्री करून घ्या की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहे की नाही. भरपूर वेळेस काय होतं की लाडक्या बहिणींना पैसे तर जमा होतात, पण त्यांना मेसेज नाही आल्यामुळे तर त्यांना वाटतं की आम्हाला पैसे जमा झालेले नाही. तर तुमचं फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून चेक करू शकता किंवा बँकेत जाऊन तुम्ही एकदा खात्री करून घ्या की तुम्हाला पैसे जमा झालेले आहे की नाही. या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नक्की पैसे जमा झालेले असतील, एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे. तर बघा, 3,000 रुपयाचा लाभ या जिल्ह्यांमध्ये झालेला आहे. पुढचा जिल्हा आहे तो रत्नागिरी. जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेले आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेले आहेत. तर बघा, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता 1500 + 1500 3,000 रुपयाचा लाभ वितरण सुरू झालेला आहे. या जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतो ते यामध्ये डेबिटच्या माध्यमातून 3 हप्त्याचे आणि 2 हप्त्याचे पैसे एकत्र जमा केले जातात. पण आता कंपल्सरी 2 हप्त्याचे पैसे कंपल्सरी देण्यात आलेले आहे. त्यामुळे 1500 + 1500 3,000 रुपयाचा मेसेज या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आलेला आहे. पुढील जिल्ह्यांची नावं पाहू शकता तुम्ही. मुंबई, नंदुरबार आणि बीड या 3 जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण 36 जिल्ह्यांपैकी या 12 जिल्ह्यांची यादी आहे. आता शेवटतील 3 जिल्ह्यांची नावं पहा. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पैसे वाटप झालेले आहेत. तर अशा प्रकारे या 15 जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या 15 जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला देखील मेसेज आला असेल. तर मेसेज जर आला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कोणत्या बहिणींना KYC केल्यानंतर पैसे जमा होत आहेत. तर गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे. तर या योजनेच्या माध्यमातून अनेकदा बहिणींना बँकेत पैसे जमा होतात. तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे तुम्हाला जमा होतात 1500 रुपये प्रमाणे, तर ज्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे जमा झालेले आहेत त्यांना गॅस कनेक्शनचे देखील पैसे जमा झालेले आहेत. अद्यापही असं झालेलं नाही की लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे, त्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा जमा झालेले आहे. त्यामुळे बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज दिसत आहेत. तर आणि काही बहिणींना 3,000 रुपये जे जमा झालेले आहेत तर 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला भेटले आहे. एक नोव्हेंबरचा हप्ता आणि एक डिसेंबरचा हप्ता. आता यामध्ये KYC ज्या बहिणींनी केली नसेल त्यांच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. बघा, KYC मध्ये आता एक नवीन ऑप्शन देण्यात आलेला आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असाल, KYC करत असाल तर KYC करताना तिथं फक्त 2च ऑप्शन होतं. एक तुमचं स्वतःचं आधार कार्ड नंबर तुम्ही टाकू शकता आणि तुमचे पती असेल तर पतीचं आधार कार्ड टाकून व्हेरीफाय करू शकता. पण आता यामध्ये 3 ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे. 3 ऑप्शन कोणकोणते? ज्यांचे पती वारले असतील त्यांना ते ऑप्शन देण्यात आलेले आहे. ज्यांचे वडील वारले असतील त्यांच्यासाठी आहे. कोणी घटस्फोट महिला असतील त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहे. आणि यामध्ये एक नवीन आहे की यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जर तुमचा फॉर्म भरला गेला असेल तर तुम्ही त्याला एडिट सुद्धा करू शकता. हे सुद्धा ऑप्शन देण्यात आलेलं आहे. चुकून जर तुमच्याकडनं काही चुकीची माहिती भरून गेली असेल तर तुम्ही त्यामध्ये बदल करू शकता. अशा प्रकारे KYC करताना तुम्हाला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल, तुम्हाला मेसेज आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला 1500 रुपये जमा झाले का 3,000 रुपये जमा झाले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जास्तीत जास्त बहिणींकडे हा मेसेज शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही आनंदाची बातमी पोहोचली पाहिजे की हप्ता जमा झालेला आहे. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.